फसवणुकीच्या आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत अटकेत असलेल्या कुर्डुवाडी पोलिसांच्या अटकेत असलेल्या बंधू मनोहर भोसले याच्यासह 2 साथीदारांना जे आहे ते माढा न्यायालयानं आज अखेरचा दिलासा दिलेला आहे. मागील 8 दिवसापासून पोलीस कोठडीची हवा खाणारे आहे मनोहर भोसले आणि त्यांचे 2 साथीदार असलेले अर्थात विशाल वाघमारे आणि नरेंद्र सांगळे या तिघांनाही माढा न्यायालयाने जो आहे तो दिलासा दिलेला आहे आणि आज जो आहे तो न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश जे सुनावलेले आहे आपल्याला निकाल जो आहे तो समोर आलेला पाहायला मिळतोय. एकीकडे करमाळ्यामध्ये देखील मनोहर भोसले यांच्यावर देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तत्पूर्वी मात्र आता एकीकडे माढा न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिल्यामुळे आता मनोहर भोसले आणि त्यांच्या 2 साथीदारांना मात्र एकीकडे आता जामिनासाठी मात्र माड्यात न येता आता बार्शी सत्र न्यायालयात जावं लागणार आहे. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर करमाळा पोलिसांकडून देखील आता जे आहे ते मनोहर भोसलेंच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे आता मनोहर भोसलेंना अटकेची टांगती तलवार असणार आहे. मात्र दुसरीकडे वकिलांचा मोठा फौजफाटा जो आहे तो मनोहर भोसले यांच्या बाजूने उभा राहिल्याचं चित्र माढा न्यायालयात आपल्याला पाहायला मिळालं. ज्या पद्धतीनं एकीकडे आता बार्शी न्यायालयाकडून मनोहर भोसलेंना जो आहे तो जामीन सोमवारी मंजूर होणार का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात असलेल्या या गुन्ह्याचा जो आहे तो एकीकडे समाप्तीच्या दिशेने तपास होताना पाहायला मिळतोय. माझे सहकारी कॅमेरा पर्सन बाळकृष्ण गायकवाडसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर. गायकवाड सर, 2 वेळेला निराशा पदरी पडली ती आज दिलासा मिळाला. आज एकंदरीत न्याय व्यवस्थेला आम्ही ज्या बाजू सांगत होतो की या सदर गुन्हा कशा प्रकारे एकदम फ्रॉड्युलंट स्वरूपाचा आहे, त्याच्यानंतर पोलीस फक्त वेगवेगळ्या प्रकारची वाढीव कारणं सांगून आमची जी पोलीस कस्टडी घेण्याचा प्रयत्न होता ते 2 प्रयत्न सक्सेसफुल झाले. परंतु आज रोजी आमच्या युक्तिवादामध्ये आम्ही ज्या गोष्टी मेहरबान कोर्टाला सांगितल्या त्या गोष्टी सगळ्या पटल्यामुळं आणि ह्या गुन्ह्यातला फोलपणा तसेच पोलीस कस्टडी वाढवण्यासाठी ज्या खोट्या प्रकारची कारणं आणत होती समोरासमोर त्या गोष्टी मेहरबान कोर्टाला पटल्या आणि त्यांनी आज MCR केलेला आहे. त्यामुळे आता 3 आरोपींचे आज रोजी मनोहर मामा सांगळे, त्याच्यानंतर विशाल वाघमारे आणि नरेंद्र सांगळे यांची मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये रवानगी झालेली आहे. आता इथून पुढे ह्या सगळ्या प्रकारामध्ये साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे काही सेक्शन 111 व तत्सम संघटित गुन्हेगारी विरोधातली जी कलमं लावलेली आहेत त्या कलमांचं जे काही ज्युरिडिक्शन आहे ते बार्शी येथील जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आहे. त्यामुळे त्यांचा जो जामीन आहे तो तिथेच चालवण्यात येईल. ते कधी चालेल का? तो आता सोमवारी आम्ही दाखल करू. सोमवारी दाखल केल्यानंतर पोलिसांचं म्हणणं त्याच्यामध्ये मागवलं जाईल आणि पोलिसांचं म्हणणं मागवल्यानंतर त्याच्यामध्ये त्या जामीन अर्जाची सुनावणी होईल. आज अखेर दिलासा मिळालेला आहे. मुंबईवरून तुम्ही टीम येऊन एवढं जोरात तिसरी वेळ आहे. काय अपेक्षा काय होती आणि आज मनासारखा निर्णय झाल्यासारखं वाटतं? हा न्यायालयीन प्रक्रिया आहे. त्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जे कोर्टामध्ये आम्ही युक्तिवाद केला त्या युक्तिवादाप्रमाणे त्यांनी जो आज एक कलम वाढ केला होता त्याला संघटित गुन्हेगारी कलम 111 खाली, तो 111 आम्हाला अप्लिकेबल होत नाही असं आम्ही युक्तिवाद कोर्टाला केला आणि काही प्रोग्रेस नाहीये. या सगळं ग्राउंड बघून त्यांनी भरपूर काही ग्राउंडनी आयोगांनी परत पोलीस कस्टडीची मागणी केली होती पण कोर्टाने आमचा युक्तिवाद मान्य करून त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी करून MCR केल्या. आज सरकारी पक्षाकडनं काय नेमकं अजून वाढीव काय मागणी केली होती? वाढीव कलम त्यांनी संघटितपणे हे सगळं केलेलं आहे. फरार आरोपींचा अजून शोध घ्यायचा आहे, अजून बाकीच्या लोकांकडे तपास करायचा आहे, असे अनेक ग्राउंड त्यांनी दिले होते. त्या ग्राउंडवर त्यांनी पोलीस कस्टडी मागितली होती पण कोर्टाने त्यांना त्यांची पोलीस कस्टडी ग्राह्य न करता तुम्हाला भरपूर ऑपॉर्च्युनिटी दिली आहे आणि त्याप्रमाणे कोर्टाने आज मॅजिस्ट्रेट कस्टडी ग्रँट केली. आता मग जामीन ह्याच्यातनं बार्शीतनं घ्यावा लागेल. आता जामीन जे आहे हे 111 जे सेक्शन आहे त्याला BNSचा त्या ट्रायबल बाय सेशन आहे. आम्ही ऑलरेडी उच्च न्यायालयामध्ये खंडपीठ कोल्हापूरमध्ये रिट पिटिशन दाखल केलेलं आहे. त्याची सुनावणी सोमवारी आहे. त्याचं रिट पिटिशन नंबर 1633/2026 आहे आणि सोमवारी हिअरिंग आहे. काय म्हणून दाखल? आता त्यामध्ये त्यांना अटक केल्यानंतरच्या ज्या काही आम्हाला 24 तासात कोर्टापुढे उभं केलेलं नाहीये. BNSच्या 35(3) मध्ये नोटीस दिल्यानंतर त्यांना संधी अवधी दिलं पाहिजे ते दिलेलं नाहीये आणि त्यांना जे तपासी अंमलदार आहेत त्यांना PI लेवलचा तपासी अंमलदार पाहिजे पण ते PSI लेवलचे तपासी अंमलदार तपास करतात ते बेकायदेशीर आहे, ते कायदेबाह्य आहे. असे अनेक ग्राउंड आम्ही त्यामध्ये घेतलेले आहे. आता कोल्हापूर मध्ये सोमवारी आमचं हिअरिंग आहे. त्या दिवशी कोर्ट काय ऑर्डर करेल त्याच्यावर संपूर्ण काय अवलंबून असेल? अटकच बेकायदेशीर म्हणून जर कोर्टाने ठरवलं तर महाराज सुटू शकते, त्या दिवशी भोसले साहेब सुटू शकते.
आणि इकडं बार्शीच्या ह्याच्यातही बार्शीमध्ये मी अटकपूर जामिनासाठी आज अर्ज दाखल केलेला आहे. त्याचा नंबरही पडलेला आहे. सोमवारी हेअरिंगसाठी मॅटर ठेवलेला आहे. बार्शीमध्ये जे करमाळ्याचा जे गुन्हा दाखल झाला होता त्या करमाळ्याच्या केस संदर्भात अटकपूर जामीन अर्ज आम्ही दाखल केलेला आहे आणि त्याचा नंबर पडलेला आहे. सोमवारी त्याची हेअरिंग आहे. दोन्हीकडे आम्ही प्रयत्न करतो की त्या केसमध्ये त्यांना अटक करू नये. म्हणजे सोमवारी ह्याच्यातनं निर्णय अपेक्षित आहे? अपेक्षित दोन्हीकडून, म्हणजे करमाळ्याच्या केस संदर्भात आणि याच्या इकडच्या आपल्या कुर्डवारीच्या केस संदर्भात. या प्रकरणामागे कुठतर मीडिया ट्रायल असल्यास देखील युक्तिवाद आपल्या गटाकडून आहे. काय नाही युक्तिवाद जो आहे, मीडिया ट्रायल जो सब्जेक्ट जो आहे तो आता आपण बोलणं योग्य नाही. मीडियामध्ये जो काही तुमचा मीडियाचा जो आता आहे त्याच्यावर संपूर्ण जग उभा आहे. तुमच्या मीडियावरच मीडिया आहे म्हणून संपूर्ण न्याय मिळतोय. अन्यायावर बी न्याय मिळतो, न्याय ज्यांच्यावर अन्याय होत नाही त्यांनाही न्याय मिळतो. आता ह्यांच्यामध्ये हे कसं झालं, ह्या महाराजांच्या केसमध्ये, भोसले साहेबांच्या केसमध्ये जे आहे त्यामध्ये टोटली हे केस कशी आहे, काय आहे हे जर आपण जरी डॉक्युमेंट पेपर पाहिलं, ऑनलाईन आहे FIR सुद्धा, तर FIR जर पाहिलं हे केस कुठल्याच अँगलनी त्यांच्यावर अप्लिकेबल होत नाही कायद्याप्रमाणे. त्यामुळं आता ह्या केस संदर्भात जे काही आहे आता कोर्टामध्ये आहे. कोर्ट निर्णय घेईल आणि कोर्टाकडून ह्यांना काहीतरी दिलासा मिळेल असं आम्हाला. आज मनोहर भोसले आणि यांना दिलासा मिळालेला आहे. काय काय कशा रीतीने? आज या ठिकाणी परत एकदा 3 दिवसाची PC ची मागणी केलेली होती. त्याच्यामध्ये कलम वाढ केली होती. जे 111 आता नवीन जे कलम आलेलं आहे ते संघटित गुन्हेगारीचं कलम आलेलं आहे. त्याप्रमाणे त्यांनी आणखीन 7 मध्ये तपासामध्ये सांगितले होते. त्याच्यामध्ये आणखीन कुणाला फसवलेलं आहे, लॅपटॉप सापडले, अशा बऱ्याचशा गोष्टीची मागणी केली होती. परंतु न्यायालयामध्ये आम्ही असं युक्तिवाद केला की ऑलरेडी सफिशियंट PC दिलेले आहेत त्यांना, आणि आता जरी कलम वाढ झालेली असली तर ते कलम लागत नाही असं आम्ही त्याकडे युक्तिवाद केला होता. तो युक्तिवाद कोर्टाने मान्य केला आणि 3 आरोपींना आता मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये घेतलेला आहे. आता कुठं मिळणार त्यांना जामीन, कुठं घ्यावा? आता हे कसं आहे की ह्या जो 111 नावाचं जे कलम आहे ते संघटित गुन्हेगारीचं कलम आहे. त्यामुळे इथल्या जे MFC कोर्ट मारायचं त्यांना या ठिकाणी अधिकार नाही. त्यासाठी बार्शी येथील सत्र न्यायालयामध्येच त्या ठिकाणी जामीन आपल्याला दाखल करावा लागणार आहे. आता ज्या पद्धतीने करमाळ्यात एक गुन्हा दाखल झालेला आहे त्या ह्याच्या तो वेगळ्या पद्धतीने आता करमाळ्यामध्ये जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये वेगळा बिल आणि माढ्यामध्ये जो बिल झालेला आहे त्याच्यामध्ये वेगळा बिल, असं दोन्ही मध्ये वेगवेगळे घ्यावं लागणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.